Hello guys, and we are heading towards Mumbai. अरे यार, नाही आपण कसं आहे तसंच ॲक्च्युली काय झालं की आमचा प्लॅन ठरला की आम्ही मुंबईला जाणार आहे लालबागचं दर्शन घ्यायला. वरदच्या घरी आधी आम्ही स्टे करू, तिकडे आरती करू त्याच्या घरची, बघूया कसं असतं काय असतं. आणि पूर्ण 55 मिनिटाची आरती बरोबर का? 55 मिनिटाची 55 मिनिटाची आरती राहील. आणि आता आम्ही पुणे स्टेशनला आहे, तुम्ही गर्दी बघू शकता, एकदम खतरनाक गर्दी आहे. आणि आता वरच एक प्लॅन आहे, धक्का बुकिंग करून मध्ये जाणार आहे तो. आता मी ह्या डब्यामध्ये साईडला धक्का देत जाणार आहे, 4 लोकांच्या शिव्या खाणार तरी पण सीट भेटवणार, हे इम्पॉर्टंट आहे. सीट भेटली की तो मला फोन करणार आहे. एक्साइटमेंट होते सगळ्यांना, वरद रेडी झाला एकदम मजेत. टिपिकल इंडियन फाईट्स. गर्दी 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 नुसती गर्दी. ॲक्च्युली आता आम्ही बसता वरचा शूज पडून गेला खाली अनफॉर्च्युनेटली, आणि खूप जास्त गर्दी होती. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता माझा. तर कसं वाटतंय वरद? फायनली एकदम वाईट वाटतंय वरद. ट्रेन तब्बल अर्धा लेट असल्यामुळे ह्या बघा आमच्या ऋषी नुसतं झोपा काढत बसलं पूर्ण ट्रेनकडे. किती वेळ जागा होता रे तू मगापासून? किती वेळ जागा होता प्रवासात? जागाच होतो मी, काय झोपलो. तो जागा होता बर. काय थापा मारतोय. आता आपण थोड्या वेळात पोचतोय आणि मग त्यानंतर आपण कुठे जाणार बरं गोरेगाव. वरदचं घर आहे, फॅमिली मेंबर्सचं त्याचंच आहे. म्हणजे बक्षती नाही करायची तिकडे जाऊन. तिकडे जाऊन आपण फ्रेश होऊ, फ्रेश झाल्यावर आरती करू. बीच दादर स्टेशन. आणि आता 2 मिनिटात इतका जोरात पाऊस आला होता, इतका जोरात. आय थॉट की तो चालेल अर्धा 1 तासाने, विदिन सेकंड्स तो बंद झाला. असं बंद झाला की आता 1 थेंब सुद्धा पडत नाही. आता काय प्लॅन्स यायला सांगते काय. पाऊस सुरू झालेला आहे, पाऊस काही थांबतच नाही. आता वॉकिंग करून वरच्या घरापर्यंत चाललं आहे. बस वॉकिंग डिस्टन्सवरती. पीक लेवल सेलिब्रेशन चालू आहे, पीक लेवल. चालून चालून घाम निघाले माझा. लेट मी टेक माय फायनली पोचलोय, एकदम थकलोय. वाजले किती रे? 8:30 नाही रे, 8:45 झाले. 8:45 झालेले. 8:45 झाले गाईस. आणि आता लेफ्ट खालती आलेली आहे. वरदने खूप वेळापासून घरच्यांना थांबून ठेवलेलं आरतीसाठी. आता आम्ही फ्रेश होऊ आणि मग आरती करू, वरदच्या घरची आरती. या हा चला बघ. तुला लागले अजून कोणाचा? साखर सिंबा सोबत खेळतो. डायट अरे मला बघतो. आमचा ब्लॉगर परत सुरू झालेले. उद्या गौरी गणपती बसणार वरदच्या घरी. गाईस आरती पडलो. आरती 45 मिनिट्सची आरती असते ही, आणि खूप मजा येते. ब्लॉगर पहिल्यांदा बनवतोय रे, पहिल्यांदा. सो गाईज आता वाजले 12:15 आणि आम्ही आत्ता जस्ट निघालो याच्या घरून.
आणि आता आम्ही खेतवाडीचे गणपती एक्सप्लोर करणार आहे. बघू तिथले गणपती कसे असतील. आता आम्ही चाललो. आता आम्हाला गाडी भेटली नाही. आम्ही गाडी घेण्याचा प्रयत्न केला, बट मग गाडी आम्हाला काही नशिबी नव्हती. कारण असं आहे ना, तिकडे गेल्यावरती पार्किंगचे लोचे होतात. लोचे म्हणजे प्रॉब्लेम होतात. मग गाडी चुकून हरवली तर तो बांबू नको, त्यापेक्षा आम्ही ट्रेननी जाऊ. बरोबर की नाही? हा, तर मग आता आम्ही परत स्टेशनला चाललोय. तिकडनं मेट्रो घेऊ, खेतवाडीला पोहोचू, तिथल्या सगळ्या गणपतीचे दर्शन घेऊ आणि परत 3-4 वाजेपर्यंत तिकडे रिटर्न येऊन झोपून घेऊ आणि मग सकाळी 11 वाजता लालबागच्या राजाला जाऊ. आणि खूप एक्साइटेड आहे. आता बघू कसं होतं दर्शन, कशी असते गर्दी आणि सगळंच. आता आम्ही चाललोय गिरगावच्या राजाचं दर्शन घ्यायला. गिरगावचा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. खेतवाडीच्या पहिल्या गल्लीत आम्ही एंट्री मारत आहोत. आता खेतवाडीचा पहिला गणपती आम्ही बघितलाय आणि डाऊट तर असा येतोय की ह्या मूर्त्या, एवढ्या विशाल मूर्त्या त्यांनी इकडे आणल्या कस काय आणल्या असतील, हा डाऊट वरदला आणि मला पडलाय जस्ट. लेजिट ही मुंबई सिटी इतकी छान आहे. आता आम्ही इकडे पोलिसांना विचारतोय की जायचं कुठे. द होल सिटी इज ॲस्थेटिक है ना. एवढं एक आहे की सगळ्या बिल्डिंग इथे ना एकदम जुन्या आहे, एकदम जुन्या आहेत, नाहीतर मग एकदम नवीन कोरोकोरीत मागे. अरे भाऊ, हा हे पण दाखवतो काय. हे तर फक्त जुने आहे, त्या साईडला नवीन पण व्हेरायटी. एक फन फॅक्ट सांगतो. मी प्रॉपर मुंबईचा असून सुद्धा खेतवाडीला फर्स्ट टाइम आलो. थँक्यू. माझं पण फर्स्ट टाइमच. एक गोष्ट आहे की तुम्ही जर गेटवरती गेलं तर गेटवरती तुम्हाला पास लागेल की तुम्हाला 50 रुपीज पे करायचे आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एक्सचेंज भेटेल. लाईनमध्ये जर तुम्ही लागले तर मग तुमचे लागले नाही, लाईनमध्ये थोडीशी गर्दी जास्त भेटेल असं आहे. बट ॲज सेड बाय सिनियर खोपकर, डू नॉट गो फॉर पास. कारण इथे 15 गेले. 15 करण्यामध्ये तुम्ही 50 रुपयाचा पास जरी घेतला, किती गेलं तुम्ही? 750 पर पर्सन होतो. पण नका जाऊ. 2:10 झाले आणि आम्ही खेतवाडीच्या 13th लेनला आहे आणि आम्हाला अशी किती कंप्लीट करायची आहे. 13 म्हणजे आम्ही रिव्हर्स ऑर्डरमध्ये चाललो आहे. टोटल 15 आहेत, ज्यातला आम्ही एक कंप्लीट केला. ते खेतवाडी कोण नव्हतं, खेतवाडी नव्हता. आता 13 अजून 13 करायची, 14 करायची. रात्रीचे 3:30 झाले आणि आम्ही कंटिन्यू लाईनमध्ये उभे राहून पाय थकून ऑब्विसली आम्ही थांबतोय. लेजिट शो देन द ट्रिक. चप्पल सारखं काढायला नको म्हणून ह्या गोष्टी करायला लागतात. लेजिट आम्ही अर्धा 2 तास एक लाईनमध्ये थांबतोय. मग अशी 1 तास लागला. मागच्या लेनला 1 तास लागला आणि कमीत कमी 2 तासात आमच्या फक्त 2 का 3 झाले ना. 3 झाले आणि लेजिट आमचे पाय पण दुखत आहे. पण जेव्हा आम्ही मध्ये जातो मंडळाच्या, तेव्हा जो व्ह्यू असतो तो लेजिट असतो, एकच नंबर असतो.
खेतवाडीचा शेवटचा गणपती. आय मीन आम्ही 15 का 13 पासून सुरुवात केली होती. आता पहिल्या गल्लीत आहे, दुसरी. आम्ही किती वाजता सुरू केलं होतं आपण घरातून निघालो शार्प 12ला 5 मिनिटं कमी असतं, म्हणजे 11:55. त्यानंतर इकडे आलो, आता वाजलेले आहेत 6:32. 6:32. ठीक आहे. आम्हाला इकडे यायला घरातून अप्रॉक्सिमेटली 40 मिनिटं लागले. मग पकडून चला 12:30 पावणे 1 वाजता आम्ही सुरू केलं. ते फायनली A to Z खेतवाडीचे सगळे लेन्स पालत्या घातल्यात आणि एक राहिली आमची. आता तिकडे चाललोय. मग त्या एका बाप्पा दर्शन घेतलं की सगळ्या खेतवाडीचं बाप्पा दर्शन टिक बॉक्स, चेक बॉक्स टिक. एकदम नीट झाले, एकदम नीट झाले. वेळ लागला पण एकदम नीट झाले. इथे त्यातून आम्हाला एक शिकवण भेटली की 60 रुपये हे 100 रुपयापेक्षा मोठे असतात. कसं हे जाणण्यासाठी तुमचं स्टोरी बघ. ऍक्च्युली काय झालं की आम्ही एका ठिकाणी एका मंडळाकडे थांबलो. त्यांनी सांगितलं VIP आणि त्यांनी सांगितलं की ती आहे बरीच मोठी आहे. 35 फूटची मूर्ती सांगितली 35 फूटची मूर्ती. मूर्ती मस्त, मूर्ती सुरेख, मूर्तीमध्ये काहीच बोलण्यासारखं नाहीये. पण त्यांनी सांगितलं 35 फुटाची मूर्ती. त्यांनी हे नाही सांगितलं की मूर्ती खालतून 15 फूट वरती, म्हणजे ग्राउंडवरती. आणि त्या 15 फुटाच्या वरती त्यांनी टोटल तर काउंट मारला. तर मूर्तीचं हाईट असेल काहीतरी 18-20 फूट. पण ठीक आहे, नेव्हर माइंड. बट ते आम्हाला ऑलमोस्ट सोना लागला 100 रुपयाचा, नेव्हर माइंड. त्यानंतर आम्ही 42 फुटाची मूर्ती बघायला गेलो. किती? 60 रुपये. ती वरतीच होती. वरतीच म्हणजे आम्हाला बनवलं नाही गेलं. मूर्ती सगळ्यात भारी, म्हणजे बघून असे डोळे तृप्त झाले आमचे. जर तुम्ही कधी येणार नेक्स्ट टाइम खेतवाडीच्या गल्लीमध्ये येऊन दर्शन घ्या. नक्कीच. मुंबईत सकाळ झालेली आत्ता आणि एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आहे. आमची पूर्ण एनर्जी परत आलेली आहे. म्हणजे घरातून रात्री 12ला निघताना आमची ऑलरेडी बॉडी पेन करत, मला डोकं दुखी होतं. आणि आता सकाळची 6:30 पावणे 7 वाजलेले. बट मन एवढं तृप्तपणे रिफ्रेश वाटतं ना की आता मी पूर्ण दिवसभर असंच फिरायला रेडी आहे. बट नाही फिरणार तसा, कारण मला आता घरी जायचंय. घरी जाऊन एक हेअरकट करायचंय, कारण कोणतरी मला भेटायला येणार आहे. बोलायची गरज नव्हती. आता आम्ही लोकलमध्ये बसलोय आणि आता चाललोय परत बऱ्याचच्या घरी. आणि थोड्या वेळाने आम्ही परत थोडासा आराम करून निघू लालबागला. आपण ब्लॉक करतो. खूप जास्त थकलो होतो. आरामाची खूप गरज आहे. पण मग आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण की आज आम्ही लालबागचं दर्शन करणार आहे. खूप जास्त एक्साइटमेंट आहे त्याची. एवढ्या वेळापासून लालबाग नंतर चिंतामणी नंतर मुंबईचा राजा, हे सगळं आम्ही आज कव्हर करणार आहे. आणि बरेचसे जे काही गणपती असतील ते आम्ही कव्हर करतो. सो गाईस, तटून आलेलो आहे आम्ही आणि आता चाललोय रात्रभर नाही लालबागला चाललोय. आता बघू कसं असेल तिकडचं दृश्य. रिसेंट अपडेट आहे आपल्याला. आता बऱ्याचच्या एका फ्रेंडने जॉईन केलेलं, एकदम जवळची फ्रेंड. हिचं नाव श्रावणी. त्यांना सांगायचं लोकांना. ॲट फर्स्ट ग्लिम्स गर्दी तर नाही दिसत आहे. आता बघू पुढे काय होतं. समोरच लालबागचं तर मंडप आहे आणि मोस्ट प्रॉब्ली VIP दर्शनच्या ह्याच्याने आम्ही चाललोय. आम्ही आता बॅक गेटने एंट्री मारणार आहे. इट इज VIP एंट्री विथ हेल्प ऑफ सम जॅक. बघू आता. परत अथक परिश्रमानंतर आम्ही मध्ये घुसलोय. मध्ये परिश्रम नको ते जॅक आणि वेळ टू वेळेला चित्त बनवलं. भाई घाम निघाला भाई, एवढं गरम होतंय.
आता क्रेझी सीन होता. आता आम्ही मजा आली. आता आम्ही चाललोय मध्ये. आणि आम्ही आता लालबागचं दर्शन केलं. लालबाग नंतर आपण कोणतं केलं? मुंबईचा राजा, मुंबईचा राजा. त्याच्या आधी तेजुगाव पण केला मुंबईत. हा, असे 3 गणपती कंप्लीट केले आणि पटापट झाले VIP मुळे. आणि लालबागचं दर्शन लेजिट एक नंबर होतं. कमीत कमी 3 तास VIP लोकांच्यामुळे आम्ही तिथे प्रत्यक्षात गणपती VVIP लोकांमुळे VIP अडकून बसलेले. राजाचं पूर्ण कंटेंट मी शूट केलेलं आहे. कमीत कमी 3-4 तास मी राजाच्या समोर होतो. खूप प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. आता थोडेफार इकडे लाईट्स वगैरे सुरू झालेले आहे आणि आम्ही चिंतामणीला जाऊ. चिंतामणी शक्यतो बघू ट्राय करतो आम्ही, बट गॅरंटी नाही आहे. जर गेलो तर तुम्हाला नक्की कळू. तर चिंतामणीला जाऊ. चिंतामणी झालं गर्दी कमी असेल तर ठीक, नाही तर मुंबईचा महागणपती महागणपती करू. सक्सेसफुली आपण मुंबई दर्शन कंप्लीट केलेलं आहे गणपतीचं. आणि शेवटचं फक्त चिंतामणी जो आहे इकडेच आहे, तो आम्ही मिस केला आहे कारण की बऱ्याचशा गर्दी आरती आहे, त्यामुळे आम्ही मिस केला आहे. सो दॅट्स ऑल फॉर द डे. छान होतं दिवस. बाय बाय का ते. आम्ही घरी जायच्या प्रवासात आहे. हा आम्हाला सोडायला आला आहे आणि आमचा ब्लॉग इथंच संपवायचा. आमचा आजचा प्रयत्न राहील की आम्ही मुंबई दर्शन केलं, सगळे गणपती वगैरे बघितले, लालबाग बघितलं. लालबागला आम्ही लिटरली 3 ते 4 तासमध्ये होतो. देवाचं दर्शन नीट झालं एकदम बाप्पाचं. आणि दिस वे वी एंड दिस ब्लॉग. होप यू एन्जॉयड इट. एक क्वेश्चन. मुंबईचा एक्सपिरियन्स एका सेंटेन्समध्ये समराईज करून सांगू. कमेंट सेक्शन